सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। वार्ड क्रमांक 7 चे तरुण तडफदार युवा नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व संतोष जाधवराव आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार। तुमचा वार्ड जो आहे त्या वार्डामध्ये मी ज्यावेळेस फिरलो, जनतेमध्ये बाईट घेतलो, ग्राउंडला जाऊन, तेव्हा अनेक समस्या तिथे मला जाणवल्या। गटरीची स्वच्छता नाही, गटरीला घुशी वगैरे लागल्यात आणि तसंच पाणी तुंबलंय, त्याच्यामुळे डास, दुर्गंधी वगैरे येतात, वेगवेगळ्या प्रकारचं डास तिथे तयार होतात। तर तुमच्या वार्डाबद्दल तुमचं ब्ल्यूप्रिंट काय आहे? येणाऱ्या काळामध्ये माझ्या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही एक प्रॉपर प्लॅनिंग करून त्या इलेक्शनमध्ये आम्ही खरं तर इलेक्शन लढवायची ठरवली। प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे काय? आता आम्ही ह्यापूर्वीही मी आता आलो, नवीन नौका आलो आणि इलेक्शन लढतोय असं कोणतंही नाही आहे। कारण मी गेले कित्येक 10-12 वर्ष झालं मी राजकारणामध्ये, समाजकार्यात मी सक्रिय आहे। आणि आम्ही ह्या आधीच्या जे सत्ताधारी होते नगरपालिकेमध्ये त्यांच्या विरोधात आम्ही बरीचशी निवेदनं दिली, प्रभागाच्या समस्या मांडल्या, निवेदनाद्वारे आम्ही आंदोलनं केली। पण कुठेतरी ते सत्तेचा गैरवापर करून, सत्तेत असल्यामुळे प्रशासनाला हाताशी धरून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरून ते आमचा डाव उधळून लावायचे। दरवेळी कुठली ना कुठली पळवाट शोधायची आणि त्यातनं बाहेर पडायचं आणि आम्हाला तात्पुरतं उगीच आश्वासनं देऊन थांबवायचं, किंवा मग कुठल्या ना वेगळ्या मार्गाने कोर्टामध्ये जाऊन त्याला आळा घालायचा। अशा पद्धतीने ह्यांनी काम करत आलेले आहेत। पण आता आम्ही ठरवले की नगरपालिकेमध्ये जाऊनच ह्या समस्या सोडवायच्या। आणि त्या कशा सोडवायच्या? तर आमचं इतकं धोरण स्पष्ट आहे की आमच्या भागामध्ये जर का कुठलाही निधी नाही आला तर तुम्हालाही सुखानं कुठला निधी घेऊ देणार नाही। आणि आमच्या भागातल्या जर का समस्या सोडवायला तुम्ही जर का अडथळा करत असाल तर तुम्हालाही कुठल्याही तुमच्या भागामध्ये आम्ही विकास काम करू देणार नाही। झालं तर सगळीकडे समान झालं पाहिजे। आणि ज्या 25-30 वर्षामध्ये आमच्या भागातला वगळले गेले आणि आर्थिक जे निधी असतो किंवा कामं असतात, जे काही मूलभूत सुविधा आहेत, गटरीच्या असतील, गटरी नवीन नाही आहेत, 30 वर्ष झाले। लाईटची खांबं तरी मला वाटते गेले 40 वर्षामध्ये ती लाईटची खांबं जेव्हा लाईट आली तिथं त्या ठिकाणी तेवढीच खांबं आहेत मोजकी, आणि त्यावर सुद्धा लाईट नाही आहे। आता आमचं असं नियोजन आहे की ह्या भागामध्ये जवळजवळ 50 ते 60 पोल एक्स्ट्रा बसले पाहिजेत आणि त्याच्यावर सुद्धा लाईट पाहिजे। लोक अंधारमय जीवन जगतात आणि त्या सुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर गटारी नवीन बांधायच्यात आपल्याला। परत जे बोर शासनाकडून मारून दिले पाण्यासाठी, ते बोर तर तात्पुरते चालले, परत त्याला कोणतंही मेंटेनन्स नाही। ते आता आम्ही नव्याने ते सुरू करायचा प्रयत्न करणार आहे। तिथे जाऊन मच्छी मार्केट असेल, मटन मार्केट आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची कमतरता आहे। पण घाणीचं साम्राज्य तिथं असणारच ना, कारण ते स्वच्छताच नाहीये, पाणीच नाहीये, तर कुठून ते काय उचलतात तसंच टाकतात। मग त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे। आणि खरोखर ह्याला तळमळीनं आम्ही 5 वर्षामध्ये जे काही करावं लागेल, मग भलेही आम्हाला दुसरे कुठले राज्यातली सत्ता असू दे, त्यांना सुद्धा विरोध करावा लागला किंवा त्यांच्यासोबत काही निर्णय घ्यावे लागले, तरी याची आम्ही तयारी ठेवलेली आहे। तुमच्या वार्डामध्ये मी प्रामुख्यानं फिरलो, एक महत्वाची समस्या जाणवली। ज्यावेळेस आपण एखाद्या उमेदवाराला निवडून देतो, नगरसेवक पदावर विराजमान होतो, त्यावेळेस तो खरं तर वार्डामध्ये निदान महिन्यातनं तरी एक फेरफटका मारला पाहिजे, वार्डाचा आढावा घेतला पाहिजे। तिथं जे माणसाच्या मूलभूत गरजा असतात त्या मूलभूत गरजा ओळखता आले पाहिजेत। पण नगरसेवकच तिकडे फिरकले नाही, तर त्यावेळेस त्यांना उत्तर उलटी दिली गेली। उत्तर काय उलटी दिली की आम्ही तुम्हाला पैसे दिल्यात, आता तुम्ही आम्हाला कामं सांगू नका। मग युवक म्हणून तुम्ही काय सांगताल या प्रश्नाला उत्तर कसं द्यायचं? तुम्ही पैसे दिले म्हणून त्यांच्यावर कोणताही उपकार करत नाही, कारण ते पैसा जनतेचाच आहे। तुम्ही जनतेचे पैसे त्यांना अंधारात ठेवून ते पैसा ओरबडलेला आहे, जनतेचा पैसा लुटलेला आहे। आणि तो जनतेला दिला म्हणून तुम्ही जनतेला सांगू शकत नाही की तुम्हाला पैसा दिलाय म्हणून आम्ही निवडून आलोय आणि तुमची कामं करणार नाही, असं बोलणं हे अगदी चुकीचं ठरेल। कारण तुम्ही पैशाचं राजकारण करता, आर्थिक राजकारण करणं हे मुळातच संविधानानुसार चुकीचं आहे, म्हणजे आपल्या देशाला बाधक आहे। आणि पुढची येणारी पिढी ह्यातून काय शिकते? मग कुठेतरी हे आर्थिक जे लोकांना आमिष दाखवले जातात, त्यांचा गैरवापर केला जातो, लोकांना लुटलं जाते, फसवलं जाते, हे कुठेतरी त्याला आळा बसला पाहिजे। आणि 100% तसे प्रयत्न आमचे राहतील। व इतर बाकीच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही लोकांच्या माध्यमातून खरंच लोकांना आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी जर का आम्ही निवडून आलो तर जागोजागी आम्ही आमचे फलक करून, म्हणजे नावाचे फलक करून, कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावर देऊन आम्ही जागोजागी लावणार आहेत। आणि ज्या लोकांना वाटतंय की
नगरसेवक आपला एक कॉल करायचा, आम्ही तिथं हजर आहे, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, अशी आम्ही योजना आखलेली. ठीक आहे. आपल्या बरोबर वार्ड क्रमांक 7चे दुसरे उमेदवार आहेत अशोक कोळेकर जे आहेत. त्यांच्या घरामध्ये खरं तर गेले 2 टर्म नगरसेवक पद राहिलेलं आहे. आता तिसऱ्यांदा पुन्हा ते उभा आहेत या नगरसेवक पदाकरता. नमस्ते, सर्वप्रथम तुम्हाला लोणार टाइम्स वर स्वागत आहे. 2 वेळा तुम्ही नगराध्यक्ष पद नगरसेवक पद तुमच्या घरामध्ये आहे. या वार्डामध्ये ज्यावेळेस मी फेरफटका मारतो, माझे पाहुणे वगैरे इकडे राहतात, तर रस्त्याची अवस्था बेकार आहे, कायमच राहिलेली आहे. या वार्डातली रस्तेच झालेले नाहीत असं दिसतात. तर याच्याबद्दल तुमचं काय नियोजन आहे या रस्त्याबद्दल? जयसिंगपूर शहरामध्ये हं. ज्यावेळी आमचे मिसेस पहिल्यांदा नगराज पदाचे उमेदवार म्हणून नगराज लढल्या, त्यावेळी मी नगरसेवक होतो. त्यावेळी आमचे मिसेस 75 मतांना जयसिंगपूर शहर महिला ओबीसी म्हणून त्यावेळी होता, त्यावेळी आमचे मिसेस पडले. त्यानंतर मी त्यावेळी नगरसेवक होतो, सभागृहामध्ये मी होतो. नंतर जे नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्यावेळी वार्ड क्रमांक 10 आणि 11 असे आमचे 2 वार्ड होते. परंतु काही एखादी गोंधळी समाजाला वार्ड सोडायचा ह्या हिशोबाने मी दोन्हीकडे फॉर्म भरला होता. परंतु एका ठिकाणी मी वासू भोजनाला बिनविरोध करण्याचा माझा प्लॅन होता, पण त्यावेळी त्यांच्या समाजातला सुभाष भोजनाला आडवा पाय मारला आणि म्हणून मी दोन्हीकडे फॉर्म ठेवला. त्यावेळी माझे मेसेज दोन्हीकडे निवडून आले. जयसिंगपूरमध्ये हा इतिहास आहे. जयसिंगपूर शहरामध्ये आता पण 2 वेळा कुठल्याही वार्डात कुणी निवडून आलं नाही, पण आमचे मेसेज निवडून आले. त्यानंतर जयसिंगपूर शहरातले गल्ली नंबर 12 पासून 18 पर्यंत त्यावेळी सगळ्या गल्लीचे रस्ते मीच केले. त्यावेळी रस्ते केल्यानंतर त्यानंतर हे जे नंतर जे 5 वर्ष जे हे गेले, 9 वर्ष गेले, आता या 9 वर्षामध्ये एकही रस्ता झालेला नाही. जयसिंगपूर शहरामध्ये मी ज्यावेळी मागच्या वेळी उभारलो त्यावेळी अचानक आमच्या विरोधात मगदुमबाई निवडून आले आणि आम्हाला इथं मी जे गटरीचं काम मंजूर केलं, हे विकास कॉलनी असेल, त्यानंतर मधुबन कॉलनी असेल, साईनाथ कॉलनी असेल, अशा कॉलनीमध्ये फक्त जी मी मंजूर केले तेवढीच कामं झाली. 5 वर्ष फक्त देखावा केला आणि 5 वर्ष प्रशासकानं काही केलं नाही. आणि अंडरग्राऊंडच्या गटरी साहेब गेले 6 महिने झालं या सगळ्या गटरपाईचं उकरून टाकलं. याचं नगरपालिकेचं काही नियोजन नाही, ठेकेदार अजूनही कुठं आलेलं नाही. खरं म्हणजे आता रस्ते व्हायला पाहिजे होतं, नगरपालिकेच्या प्रशासनाकडून हे रस्ते व्हायला पाहिजे होतं. परंतु गेले 6 महिने अनेक लोक या रस्त्यातून पडले, अनेक लोकांचे फ्रॅक्चर झाले, अनेक लोकांच्या गाड्यांचं नुकसान झालं. हे कसलं प्रशासक सांगा? नगरपालिका आणि सत्ताधारी लोक म्हणतात आम्ही विकास केला. कसला विकास? तुम्ही बघा ना, शहरामध्ये आंबेडकर सोसायटीपर्यंत जावा, काय परिस्थिती आहे बघा. इकडे मधनं जर तुम्ही गेला वर तिकडं चौधरी सोसायटी वगैरे, अहो चालता येत नाही लोकांना, तरी देखील आम्ही विकास केला असं म्हणतात. त्यामुळे आम्ही जे प्लॅनिंग केलंय, आम्ही जे जयसिंगपूर शहरामध्ये विकास कॉलनीमध्ये आम्ही जे त्यावेळी लाईटचे जे डांब आहेत, 28 डांब मी स्वतः 1 दिवसामध्ये टाकून घेतलं होतो. लाईटचे पैसे स्वतःचे पैसे घालून लाईट डांब मी तयार टाकून घेतलं होतं त्यावेळी. त्यामुळे हा विकास करणं दूरदृष्टी लागते त्याला. आज आम्ही जे जयसिंगपूर शहरामध्ये आमच्यामध्ये प्रभागामध्ये गल्ली नंबर 12 आणि 13 हा एवढाच होता. पण तो आता खरं जो अडचणीचा भाग आहे, जो मच्छी मार्केट आणि जयसिंगनगरमधला भाग आहे, त्या कामाचा त्या भागातला आम्ही 100% विकास करणार. तिथं कुठंही कमी पडणार नाही. आणि आमची परंपरा आहे कामाची. स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष खरं तर नगरपालिकेमध्ये 25 आमचे विषय 2 वेळा 3 वेळा निवडून आले. त्यानंतर नगराज पण झाले. मी 5 वर्ष होतो. 20 वर्ष आम्ही खरं तर नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक लोकांची कामं केली आहेत. आणि ह्याच्या पुढच्या देखील नगरसेवकांचं मुळात काम काय आहे? नगरपालिकेत रोजच्या दैनंदिन स्वच्छता, गटर स्वच्छता करणे, पाणी वेळेवर येणे, लाईट दिवाबत्ती आहे की नाही हे बघणे, स्वच्छता करणे, हा एवढाच भाग आहे. दैनंदिन आता अनेक दिवस जयसिंगपूरमध्ये शहरामध्ये बघा 10 दिवस 15 दिवस ठेका दिलाय कचऱ्याचा, त्या ठेक्याचा नियम आहे रोज सकाळी सगळं स्वच्छता व्हायला पाहिजे, पण होत नाही तशी. गेले 8-8 दिवस येत नाही. काही भाग त्यामध्ये धरला जात नाही. लक्ष्मी पार्क, सौजन्य, जयसिंगपूर 24 मिनिट. तुम्हाला थांबवतो. तुम्ही म्हणला की स्वच्छता होत नाही, कचरा उठवत नाही. हा. खरं तर शिरोडवाडी रस्ता हा कायम गजबजलेला रस्ता आहे. त्यात तिथं खाऊ गल्ली आहे पलीकडे फुटपाथवरच. त्या गल्लीला 2 कॉर्नर आहेत, तिकडे आणि इकडे बघा, आणि मध्ये खाऊ गल्ली आहे. रस्ता कायम तिथं रस्त्यावर कचरा पडलेला असतो तिथं. नाही हो हो, बोला की चालतं. कचरा एक मिनिट, कचरा तिथं पडलेला आहे. होई तिथं तुमच्या कोपऱ्याला जे आहे आतमध्ये वळतो आर्थिक पटेल डॉक्टरच्या, तिथं बी कायम कचरा साठलेला आहे. याच्यावर नियोजन काय असणार आहे भविष्यामध्ये तुमचं? याच्यावर नियोजन म्हणजे याच्यापूर्वीही आम्ही ज्यावेळेला हे पूर्वीचे सत्ताधारी होते नगरपालिकेमध्ये, त्यांना आम्ही ह्या अतिक्रमण दोन्हीच्या बाजूला जे अतिक्रमण झाले शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या समोर, मग आम्ही ह्याच्यावर निवेदन दिले की बाबा शिरोळवाडी रोडला जे अतिक्रमण आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ते तात्काळ काढण्यात यावं. कारण त्या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये 3 विद्यार्थ्यांचा बळी गेलेला आहे. त्यात 2 विद्यार्थी, 1 विद्यार्थिनी आहे. मग असे परिस्थिती असताना, लोकांचे जीव जात असताना सुद्धा अगदी मुठभर 10-20 लोकांसाठी किंवा 5-25 लोकांसाठी यांनी आहे ना ह्यांचं स्वार्थी राजकारण करण्याचं थांबवत नाहीत. लोकांचा जीव जातोय तरी सुद्धा हे
त्यांना ती 5-25 लोक अतिक्रमणधारक महत्वाचे आहेत. आम्ही असं म्हणत नाही कुठेही की त्या अतिक्रमणधारकांना काढून टाका, त्यांचा म्हणजे उदरनिर्वाह बंद होऊ दे, असा आमचा कोणताही हेतू नाही. त्यांना कुठेतरी पुनर्वसन करा, पण लोकांचे जीव जाऊ नयेत याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, असं आम्ही त्यांना वारंवार सांगून, निवेदन देऊन, आम्ही मोर्चा काढून, तरी सुद्धा त्यांनी इतके स्वार्थी, इतके निर्दयी बनलेले आहेत की त्यांना ह्या लोकांच्या जीवाशी कोणताही घेणं देणं नाही आहे. त्याचबरोबर भागामध्ये कचऱ्याचा विषय असेल, कचरा तर पडलेलाच असतो, रस्त्याच्या बाजूला पडलेला असतो. कोल्हापूर सांगली रोडच्या पलीकडे त्यांच्याकडचा भाग जो आहे अगदी व्यवस्थित नीटनेटका असतो, आणि आमच्या इकडचा जो भाग आहे याच्यावर त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही. कायम दुटप्पी भूमिका ठेवली यामध्ये, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं राजकारण केलं, आणि मतापुरते तेवढे इकडे गोळायला येतात. आमच्या भागामध्ये गेले 20-25 वर्ष गल्लीबोळामध्ये ते कधीही आले नव्हते, पण आज मात्र ह्या वेळच्या इलेक्शनमध्ये नगराध्यक्ष त्यांच्या घरचे असल्या कारणाने ते धोक्यात येईल हा विषय लक्षात घेऊन त्यांनी अगदी त्या बोळामध्ये सुद्धा येऊन 1-1 तास वेळ वाया घालवतात. म्हणजे बघा लोकांना कशा प्रकारे फसवलं जाते बघा. परत हाच विषय बस स्टँडचा विषय घेतला तर जयसिंगपूरमध्ये रोजची विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा शिक्षक असतील, यांची रोजची कामगार वर्ग असेल, नोकरीधारक असतील, यांची रोजची 15,000 लोकांची तालुक्यातून ये जा होते. पण त्या बस स्टँड समोर, बस स्टँडच्या चहूबाजूला गुटखा विक्रेते इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणधारक आहेत, पण त्याच्यावरही कोणतं यांना काही घेणं देणं नाही. हे एकीकडे सांगतात की विकास करतोय आम्ही, पण दुसरीकडे जयसिंगपूरचा भकास झालेला आहे. आता हे जनतेला कळून चुकलेलं आहे, कारण ह्यांनी जयसिंगपूरच्या 50,000 मतदारांना वेठीस कायम धरलेलं आहे. व्यापारी वर्गावर तर इतका दबाव आहे, इतकं दहशतीचं वातावरण आहे, ते ह्यांच्या बाबतीत बोलायला अगदी समस्या त्यांच्या 100% आहेत. रोजचं त्यांनी चिंताजनक जीवन जगतात, पण ह्यांच्या विरोधात बोलायची कोणाची हिंमत होत नाही. इतकं हुकुमशाही पद्धतीने हे वागत आहेत. पण आज ह्याचा मी खात्रीशीर सांगतो की ह्याचा कुठेतरी उद्रेक होत आहे, आणि येणाऱ्या 3 तारखेला तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये बदल झालेला दिसेल, आणि ह्यांच्या हातातून सत्ता गेलेली दिसेल. आमच्या शिरोळ तालुका विकास आघाडीचं पॅनल हे सत्तेत असेल, परत जनसंघर्ष आघाडी हे दोन्ही पॅनल सत्तेमध्ये असतील. कृपया मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जयसिंगपूरच्या जनतेला सांगू इच्छितो की आपल्याला हे कुठेतरी मोडीत काढायचं असेल तर हीच वेळ आहे, बदल करा. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, कारण का तुमच्या घरामध्ये नगराध्यक्ष पद पण राहिले, आता तुम्ही मला माहित नव्हतं एवढं. जयसिंगपूर शहरामध्ये फुटपाथ केलेले आहेत, फुटपाथचं सुशोभीकरण केलंय, साईडला गिलावा करून ठोकळं रचल्यात आणि उंच केलेला आहे, 1-1.5 फूट उंच आहे. त्या फुटपाथवर खरं तर ऍक्च्युली चालणारी व्यक्ती आहे ती चालली पाहिजेत, पण फुटपाथवर तसं दिसत नाही. काही जणांनी, दुकानदारांनी बघा आपलं बोर्ड तिथं लावलेलं आहे, ऍक्च्युली ती चालण्यासाठी फुटपाथ आहे आणि रस्ता रहदारीसाठी ठेवलेला आहे, 2-व्हीलर 4-व्हीलर गाड्यांसाठी. त्याच्यामुळे तिथं लय अडथळा होतो, ते फुटपाथचा उपयोगच होत नाही. नाही, खरं तर मुळीच जे फुटपाथ बसवले त्याचा वापर फिरण्यासाठी आणि साईड पट्टी म्हणून आपण समजतो. हा. लक्षात घ्या, महिलांना एखाद्या शाळेला सोडायला जाणं, मुलांना शाळेत जाणार, कारण ह्या भागामध्ये बलदवा हायस्कूल आहे, झेले हायस्कूल आहे, मालो हायस्कूल आहे, एक नामांकित 2-4 इथे स्कूल चांगले आहेत. जयसिंगपूर शहरामध्ये सकाळी जवळजवळ 10,000 विद्यार्थी तालुक्यातनं बाहेर येतात, जयसिंगपूरमध्ये येतात. म्हणजे जयसिंगपूर कॉलेज असेल, झेले हायस्कूल असेल, घोडाव कन्या महाविद्यालय असेल, मालो हायस्कूल जयसिंगपूरमध्ये एक नामांकित हायस्कूल आहे. त्यामुळे खरं तर ह्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या चालल्या. तो ह्यांना सांगणार कोण मालकांना? जयसिंगपूर शहराचा विकासाचा विषय कोणी नगरपालिकेमध्ये गेलं ना, निवडून गेल्यानंतर देखील त्याने लोकांना काही बोलून देत नाहीत. लक्षात घ्या, काही वयस्कर लोकांना बसा खाली असं सांगितलं. काही चित्र तुमच्या समोर आहेत ना, आपण पत्रकार म्हणून तुम्ही बघताय, आम्ही पेपरचे आम्ही संपादक म्हणून काम करतोय. या सगळ्याच गोष्टी जयसिंगपूर शहराला ही खरी वेळ आहे. परत भविष्यात तुम्हाला वेळ येणार नाही जयसिंगपूर शहराला. चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो, हे आमची देखील इलेक्शन शेवटची असेल, लक्षात घ्या. कारण धनदांडग्या विरोधात सर्वसामान्य लोक इलेक्शन लढलं सोपं राहिलं नाही. पत्रकार साहेब, तुम्हाला सगळं माहित आहे. त्यामुळे ह्या गोष्टी खरं तर चॅनलच्या माध्यमातून लोणारी टाइमचं तुमचं चांगलं नाव आहे, तुमचं चांगलं कुठल्याही ऑन द स्पॉटला सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी आपण काम करतात, त्यामुळे आपलं अभिनंदन आहे. पण ह्या जयसिंगपूरचं नगराचे हे शिरोळ तालुका विकास आघाडी, जनसंघर्ष विकास आघाडी या आघाडीचे नेतृत्व आदरणीय राजू शेट्टी साहेब, आदरणीय गणपतराव पाटील साहेब, आदरणीय माधवराव घाडगे साहेब, सगळे पक्ष बाजूला ठेवून ह्याला गाडाचं म्हणून खरं तर हे एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज जेवढं तुम्हाला काय मॅक्झिमम हे करता येईल, तुमच्या हातात आहे. मीडियामध्ये काही करू शकता. त्यामुळे आपण एक चांगला हा दिवस आम्हाला गाठलेला आहे, आम्हाला भेटला आहे. त्यामुळे चांगल्या आमच्या रॅलीचं शेवट तुम्ही चांगलं केलं आहे. त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीनं जयसिंगपूर शहराचं परिवर्तन झालं पाहिजे. नसेल तर साहेब हे जयसिंगपूर बिहार व्हायला वेळ लागणार नाही. एवढी ज्या निमित्तानं आपल्याला बोलतो आणि मी तर थांबतो. थँक्यू. खरं तर माझं ठीक आहे. आणि खरं तर आम्ही तुम्हाला एवढं अखंड जयसिंगपूर शहरातील 70,000
लोकांना आणि शिरोळ तालुक्यातील 5 ते 7 हजार लोकांना, 5 ते 7 लाख लोकांना सांगतो, आम्ही कुठलंही कटिंग करत नाही. एक वेळ आम्हाला जरी धक्काबुक्की केली, आम्ही हाय असं चॅनलला लावतो. एकमेव चॅनल आहे की हाय असं सगळं ए टू झेड पहिल्यापासून एंड पर्यंत एकही सेकंद आम्ही कट करत नाही. कारण का ते जनतेपर्यंत गेलंच पाहिजे. तिथं हुकुमशाही पद्धतीने आम्ही कुठलंही चॅनल चालवत नाही. आणि मुळात काय आहे, आपली पेड न्यूज कधीच नसती. तुम्ही बघा, अजिबात आम्ही पेड न्यूज कुठलीच केलेली नाही. मग ते सीझन असू दे नाही तर ऑफ सीझन असू दे, जी काय ती रोखठोक आपलं सडेतोड मत मांडतो आम्ही. खरं तर तुम्ही सर्वजण या लोणार टाइम्स न्यूज चॅनलच्या रोखठोक आणि सडेतोड या चर्चामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अभिनंदन.